निपुण भारत, निपुण भारत। आपण इंग्रजी महिने पाहिलेले आहेत, पुढचा महिना चक्र पाहणार आहोत। मराठी महिना चक्र आपण पाहणार आहोत। बघा, यामध्ये मराठी महिने पण किती आहेत रे? 12। एकूण किती महिने आहेत? 12। मराठी महिना कोणत्या महिन्यापासून चालू होतो? चैत्र। चला म्हणा। चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन। व्हेरी गुड। तर पहिला महिना मराठी महिना कोणता आहे? चैत्र। आणि 12वा महिना कोणता आहे? फाल्गुन। आणि 5वा महिना कोणता आहे रे? श्रावण। बघा, 8वा महिना कोणता आहे? व्हेरी गुड। 10वा महिना कोणता आहे? तर असे महिने आपल्याला सांगता यायला पाहिजे। आणि त्यानंतर मगाशी पाहिल्यासारखं आपण जे ऋतू पाहिले होते, 3 ऋतू पाहिले होते इंग्रजी महिन्यामध्ये। मराठी महिन्यामध्ये 6 उपऋतू आहेत। किती आहेत? 6 उपऋतू आहेत। ते कोणकोणते बघा म्हणा। वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर। तर यामध्ये बघा, चैत्र आणि वैशाख या 2 महिन्यामध्ये वसंत हा ऋतू असतो। चैत्र आणि वैशाख या 2 महिन्यामध्ये कोणता ऋतू असतो? वसंत। पुढे ज्येष्ठ आणि आषाढ या महिन्यामध्ये कोणता ऋतू असतो? उपऋतू? ग्रीष्म। व्हेरी गुड। कोणता असतो? ग्रीष्म। श्रावण आणि भाद्रपद यामध्ये कोणता ऋतू असतो? वर्षा। कोणता असतो? वर्षा। नंतर अश्विन आणि कार्तिक यामध्ये कोणता उपऋतू असतो? या महिन्यामध्ये शरद। मार्गशीर्ष आणि पौष या महिन्यामध्ये कोणता उपऋतू असतो? हेमंत। पौष आणि माघ यामध्ये कोणता उपऋतू असतो? बघा, शिशिर। मार्गशीर्ष आणि पौष मध्ये हेमंत असतो। माघ आणि फाल्गुन या 2 महिन्यामध्ये कोणता उपऋतू असतो? शिशिर। तर असे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या 6 उपऋतूंची अशी 2-2 महिन्यामध्ये विभागणी झालेली आहे। इंग्रजी महिन्यामध्ये जे 3 ऋतू आहेत त्यांची 4-4 महिन्यामध्ये विभागणी झालेली आहे। आणि या उपऋतूंची मराठी महिन्यामध्ये 2-2 महिन्यामध्ये विभागणी झालेली आहे। तर तुम्हाला हे समजलं पाहिजे आणि सांगायलाही यायला पाहिजे। तर तुम्हाला समजलं? हे ऋतुचक्र समजले? हे महिना चक्र समजलं? इंग्रजी महिना चक्र आणि मराठी महिना चक्र।